श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा असणार आहे? गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील का? नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळेल का? व्यवसायामध्ये अचानक मोठा आर्थिक लाभ होणार आहे का? अडकलेले पैसे परत मिळतील का? कुटुंबातील एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटणार आहे का? प्रेमसंबंधात असलेले गैरसमज दूर होतील का? वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊ सविस्तर वृश्चिक राशीचे राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, मेहनत आणि महत्त्वाचे निर्णय घेणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून ज्या कामांसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात त्यामध्ये आता काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. तुमची इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता या आठवड्यात तुमची मोठी ताकद ठरेल. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळेल आणि ती पूर्ण केल्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. व्यवसायामध्ये नवीन संपर्क आणि व्यवहार निर्माण होतील. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत, मात्र पैशांच्या व्यवहारात सावध राहणे आवश्यक आहे. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल आणि नातेसंबंधांमध्ये आपुलकी वाढेल. मनातील भीती बाजूला ठेवून योग्य दिशेने प्रयत्न केले तर हा आठवडा तुमच्यासाठी भविष्यातील मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामातील कौशल्य आणि प्रामाणिकपणाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. एखादे कठीण काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते, परंतु ते यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. पदोन्नती किंवा नवीन पदासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार मिळतील. जुन्या संपर्कातूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीतील कामांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी तपासा. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी महत्त्वाची संधी तुमच्या हातात येऊ शकते. मेहनत आणि संयम कायम ठेवला तर करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असला तरी शेवटी समाधान देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि अतिरिक्त आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून एखादा मोठा व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक फायदा होऊ शकतो, मात्र त्याचवेळी घरातील किंवा वैयक्तिक कारणांसाठी अचानक खर्च होऊ शकतो. त्यामुळे हातातील पैसा जपून वापरणे गरजेचे आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू तपासा. कोणालाही विचार न करता मोठी रक्कम उधार देऊ नका. आर्थिक कागदपत्रे व्यवस्थित तपासा. बचतीला प्राधान्य दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य वाढेल. पैशांबाबत गुप्तता आणि सावधगिरी ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होताना दिसेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात हळूहळू अधिक आनंदी होईल. काही दिवसांपासून एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद असतील तर संवादातून ते दूर होऊ शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरात एखादे शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रम ठरू शकतो. कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट लगेच व्यक्त करण्याऐवजी योग्य वेळ निवडा. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात, त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबाचे प्रेम आणि सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे गंभीर नात्यात बदलण्याची शक्यता आहे. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य मिळेल, मात्र संशय किंवा गैरसमज वाढू देऊ नका. जोडीदारावर विश्वास ठेवा. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. एकत्र वेळ घालवल्याने नात्यातील गोडवा वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रेम आणि वैवाहिक जीवनात एखादा आनंददायी प्रसंग घडू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत आठवडा साधारण अनुकूल राहील, मात्र मानसिक ताण आणि कामाचा अतिरिक्त भार यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. वेळेवर जेवण करा आणि आहार संतुलित ठेवा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. तेलकट आणि अतितिखट पदार्थ कमी करा. पुरेसे पाणी प्या. नियमित चालणे, योग किंवा प्राणायाम फायदेशीर ठरेल. जुन्या आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
प्रवास करताना आवश्यक काळजी घ्या. मनातील चिंता कमी करण्यासाठी ध्यान आणि नामस्मरण करा. शरीराला थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या. शिस्तबद्ध दिनचर्या ठेवल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यासातील अडचणी हळूहळू कमी होतील. कठीण विषयांमध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. सतत प्रयत्न केल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकतात. शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास भविष्यासाठी नवीन संधी निर्माण करू शकतो. धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. नामस्मरण, ध्यान आणि प्रार्थनेमुळे मन शांत राहील. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. नवीन अनुभवांमुळे आत्मविश्वास वाढेल. ज्ञान आणि आध्यात्मिक समाधान यांचा सुंदर समतोल या आठवड्यात अनुभवता येईल. उपाय: या आठवड्यात मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घ्या. हनुमानजींना लाल फुले अर्पण करा. ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा. मंगळवारी गूळ आणि हरभरा दान करणे शुभ ठरू शकते. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. राग आणि संशय यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात विनाकारण नकारात्मक भावना ठेवू नका. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यवसायामध्ये नवीन व्यवहार आणि संपर्कांमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. मात्र अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला काही किरकोळ मतभेद असले तरी संवाद आणि समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल आणि नात्यातील गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला मेहनत, संयम आणि योग्य निर्णयांच्या जोरावर पुढे जाण्याची संधी देणारा आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही तरी निराश होऊ नका. काही विलंब तुमच्या हितासाठीही असू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी, नात्यांमध्ये विश्वास आणि कामामध्ये सातत्य ठेवले तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान देणारे परिणाम मिळू शकतात. देवावर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नका. धन्यवाद.